रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आलाय। विक्रमगड ग्रामीण रुग्णालयाजवळ शवविच्छेदनासाठी स्वतंत्र रूम बांधण्यात आली आहे, मात्र अनेक वर्षापासून ती बंद अवस्थेत असल्याची माहिती आहे। मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी पीएम रूम ग्रामीण रुग्णालयामध्ये असणं आवश्यक असते, तर विक्रमगड ग्रामीण रुग्णालयामध्ये 3 ते 4 वर्षापूर्वी शवविच्छेदन कक्ष बांधण्यात आले आहे, परंतु गेल्या 3 ते 4 वर्षापासून या कक्षाचा वापरच होत नाही, ते बंद पडून आहे। त्याचा वापर का करण्यात येत नाही असा सवाल विचारण्यात येत आहे। शवविच्छेदन रूम कधी सुरू होणार असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे। मुख्य इमारतीच्या मागील बाजूस तात्पुरत्या स्वरूपाचे हे शवविच्छेदन कक्ष उभारण्यात आले आहे, परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामीण रुग्णालय प्रशासन अपूर्ण असलेल्या सुविधा देण्यात असमर्थ ठरले आहे। मात्र हे शवविच्छेदन कक्ष सुरू करावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींकडे केली आहे। तर या शवविच्छेदन रूम मध्ये पाणी पुरवठा, लाईट, ड्रेनेज इत्यादी कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे ते सुरू होत नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। तर सार्वजनिक बांधकाम विभागाची उदासीनता व ग्रामीण रुग्णालयातील अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा यामुळे हे शवविच्छेदन कक्ष गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे, ते त्वरित सुरू करण्यात यावे, अन्यथा मनसे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करेल असा इशारा विक्रमगड तालुका प्रमुख योगेश पाटील यांनी दिला आहे।